आरएसएस के द्वितीय सरसंघचालक परम पूज्य श्री गुरुजी गोवलकर के लेखन का संदर्भ लेकर छत्रपति संभाजी महाराज की बदनामी करने वाली सोशल मीडिया पोस्ट शेयर की गई है। इन आपत्तिजनक पोस्टों के खिलाफ संवेदना परिवार संस्था की ओर से शहर के कोतवाली पुलिस स्टेशन में एक निवेदन दिया गया। संवेदना परिवार संस्था ने मांग की है कि जिस सोशल मीडिया अकाउंट से यह पोस्ट डाली गई है उसके खिलाफ उचित कानूनी कार्रवाई की जाए। संस्था के पदाधिकारियों ने कहा कि छत्रपति संभाजी महाराज के प्रति समाज में अत्यंत श्रद्धा और सम्मान है और इस प्रकार की पोस्ट समाज में वैमनस्य फैलाने का कार्य करती है। पुलिस ने इस मामले की गंभीरता को देखते हुए उचित जांच और आवश्यक कार्रवाई का आश्वासन दिया है। शेमलेस एरा आणि द न्यू इंडिया असे दोन पेज आहे। साधारणतः एकाचा ॲड्रेस दिला यांनी NH 34 इंग्लिश बाजार इंडिया। आता हा ॲड्रेस तुम्हाला लक्षात येणार नाही, माझ्या लक्षात आलं नाही। आता कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ॲड्रेस दिला आहे। या फेसबुक पेजवर मागील काही दिवसापासून आम्ही सगळे मॉनिटरिंग करतो आहे की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दलच्या नावाने पोस्ट क्रिएट करणे, याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे बरगळतात आहे की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघचालक जे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा त्यातलं रश्मिका मांदणा आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की बा गुरुजींनी समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे बंच ऑफ थॉटमध्ये, म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे। अशी इमेज तयार केली आहे आणि याच्या खाली लिहिलं आहे की संभाजी राजांबद्दल। आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे की ते तुम्ही आता मी देतो तुमच्या एका मित्राला, तुम्ही बघा। तर अतिशय बदनामीकारक मजकूर, तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहे। कसं आहे, काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर की बा ते खातरजमा करत नाही, हे का हेच बरोबर आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्ही तक्रार केली पाहिजे, लिगली आम्ही कायदेशीररित्या याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे, कॉपी दिली आहे आणि 1-1.5 महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू। NBCN न्यूज़ के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।